नमस्कार श्रोतेहो. चपराक प्रस्तुत घनश्याम पाटील लिखित किस्सा इलेक्शनच्या या नवीन भागात आपलं स्वागत आहे. आजचा किस्सा आहे तुरुंगातून लढत मिळवला त्रिवेणी विजय. हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा लढा आपल्यापैकी अनेकांना ज्ञात आहे. हैदराबाद राज्यातील निजामांच्या सरकारी धोरणांना विरोध करणारे कम्युनिस्ट नेते म्हणजे पेंड्याला राघव. त्यांनी अस्पृश्यता, महिलांवर होणारे अत्याचार याविरुद्ध आवाज उठवला. तेलंगणातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी संघर्ष उभारला. सरकार विरोधी भूमिका घेतली म्हणून हैदराबाद पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आणि त्यांना तुरुंगात डांबले. ते वर्ष होते 1952चे. त्या वर्षी तिथे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र आल्या होत्या. राघव यांनी विधानसभा आणि लोकसभेसाठी 3 मतदारसंघातून अर्ज भरले. तुरुंगातूनच त्यांनी निवडणूक लढवली आणि 3ही मतदारसंघातून विजय मिळवला. माय पब्लिक लाईफ हे त्यांचे आत्मचरित्र वाचताना त्यांच्या कार्याची आणि तेव्हाच्या सामाजिक प्रशासकीय व्यवस्थेची जाणीव होते. स्वातंत्र्य सैनिक आणि कम्युनिस्ट नेते असलेल्या पेंड्याला यांना त्यांच्या नेत्यांनी या विजयानंतर विधिमंडळातील जिंकलेल्या 2 जागा सोडण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी राजीनामा दिला आणि दिल्लीत खासदार म्हणून जबाबदारी स्वीकारली. पेंड्याला यांनी लोकसभेसाठी वारंगल मतदारसंघातून तर विधानसभेसाठी कणमकोंडा आणि वर्धन्नापेठ या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या 3ही जागा त्यांनी प्रोग्रेसिव्ह डेमोक्रेटिक फ्रंटचे उमेदवार म्हणून लढवल्या होत्या. त्यावेळी त्यांचं वय होतं 35 वर्षांचं. तुरुंगात असूनही एकाच वेळी 3 मतदारसंघातून निवडणूक लढवणे आणि 3ही ठिकाणी विजयश्रीची माळ गळ्यात पडणे हा पेंड्याला यांचा विक्रम कोणीही मोडू शकलेले नाही. भाजप नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी 1957 साली उत्तर प्रदेशमधील बलरामपूर, मथुरा आणि लखनौ या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, पण ते लखनौ आणि मथुरेतून पराभूत झाले होते. 1985 साली आंध्र प्रदेशात NT रामाराव यांनी 3 मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि या 3ही ठिकाणी त्यांनी विजय मिळवला होता. मात्र पेंड्याला यांनी 3 ठिकाणी निवडणूक लढवली त्यावेळी ते तुरुंगात होते. हा महत्त्वाचा फरक आहे. निजामाच्या जुलूमशाही विरुद्ध आवाज उठवणाऱ्या पेंड्याला राघव यांचं शिक्षण फक्त 7वीपर्यंत झालं होतं. तरीही हिंदी, इंग्रजी आणि उर्दू भाषेवर त्यांचं कमालीचं वर्चस्व होतं. ते कोणत्याही गुन्हेगारी कृत्याच्या आरोपाखाली तुरुंगात गेले नसून निजामाच्या जुलूमशाही विरुद्ध त्यांनी आवाज उठवला म्हणून त्यांना 3 वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली होती. या सगळ्याचा विचार करून मतदारांनी त्यांच्या पारड्यात भरभरून मते टाकली. सरकार विरोधी काम केले म्हणून शिक्षा भोगणाऱ्या पेंड्याला राघव यांनी लोकसभेचे प्रतिनिधित्व केले. ही घटना म्हणूनच महत्त्वपूर्ण ठरते. आजच्या काळात सरकार विरोधी भूमिका घेतल्यास विविध चौकशांचा ससेमिरा मागे लागून नेते संपतात किंवा मांडलिक होतात. अशावेळी पेंड्याला राघव यांसारख्या नेत्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तर श्रोतेहो, हा किस्सा तुम्हा सगळ्यांना कसा वाटला ते आम्हाला तुमच्या प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा आणि अशाच धमाल किस्सांसाठी आणि मराठी साहित्यासाठी आमचं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. तसंच पुणे शहरातून साहित्य चपराक हे मासिक आणि चपराक प्रकाशन ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालवण्यात येते. साहित्य चपराक मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठवण्यासाठी, चपराकमध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क करा. घनश्याम पाटील, संपादक, चपराक.